नमस्कार, मी एके सर. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. कालच एम-आय-डी-सी एक्झामच्या डेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. 10 जुलैपासून ह्या एक्झाम सुरू होणार आहेत आणि 10 ऑगस्टपर्यंत ह्या सर्व एक्झाम त्या ठिकाणी चालणार आहेत. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? जे 4 ॲक्ट्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यावर जवळपास सगळ्याच जे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये 10 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि काही डिपार्टमेंटसाठी 20 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. ठीक आहे. सो जनरली या ठिकाणी मी 10 क्वेश्चनला कन्सिडर करून या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे 4 ॲक्ट्स आपल्याकडे आहेत. एक आहे एम-आय-डी-सी 1961, दुसरा तुमच्याकडे आहे आर-टी-आय 2005, तिसरा आहे आर-टी-एस 2015 आणि सर्व्हिस रेग्युलेशन त्या ठिकाणी आहे. असे 4 ॲक्ट आहेत. सगळे मिळून तुम्हाला 10 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. ओके. हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच 10 सॅम्पल क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेणार आहोत की कशा प्रकारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच कोणत्या लँग्वेज मध्ये हे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट आहे की सर आमची ह्यासाठी पदासाठी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. मग आमच्यासाठी त्या ठिकाणी जे काही एम-आय-डी-सी 4 ॲक्ट्स आहेत तर कोणती लँग्वेज त्या ठिकाणी असणार आहेत. सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि जर लेक्चर संपल्यानंतर देखील तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. चला बघूयात आपण आपलं या ठिकाणी लेक्चर आपण सुरू करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असू शकतं. ठीक आहे. सो पहिला ऍक्ट आहे तुमच्याकडे एम-आय-डी-सी ऍक्ट 1961, दुसरा आहे आर-टी-आय ऍक्ट 2005, आर-टी-एस ऍक्ट 2015 आणि सर्व्हिस रेग्युलेशन. ठीक आहे. पहिला ऑप्शन काय असू शकतो? एम-आय-डी-सी ऍक्ट वर 4 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि बाकी राहिलेले जे 3 ऍक्ट आहे यावर 2, 2 आणि 2 असे टोटल जर बघितलं तर 10 क्वेश्चन्स तुम्हाला अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 2, 2, 2, 6 आणि 4, 10 त्या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे. दुसरा ऑप्शन काय असू शकतो? तो एम-आय-डी-सी ऍक्ट वर 3 क्वेश्चन असू शकतात, आर-टी-आय वर 3 क्वेश्चन असू शकतात आणि राहिलेल्या 2 वर 2-2 क्वेश्चन त्या ठिकाणी असू शकतात. यांची देखील टोटल तुम्हाला 10 क्वेश्चन त्या ठिकाणी असू शकतात. क्लिअर? सो थोडाफार इकडे तिकडे बदल तुमचा होऊ शकतो. यावरून तुम्हाला एक गोष्ट समजेल की मॅक्झिमम जो तुमचा फोकस आहे हा एम-आय-डी-सी ऍक्ट वर असलाच पाहिजे. एम-आय-डी-सी ऍक्ट वर तुमचा असलाच पाहिजे. त्यानंतर तुमचा मेन फोकस असला पाहिजे आर-टी-आय, त्यानंतर असेल तुमचा आर-टी-एस आणि लास्टला तुमच्याकडे असणार आहे सर्व्हिस रेग्युलेशन. आता हा जो सर्व्हिस रेग्युलेशन आहे यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मी ते 2 जरी म्हटलं तर एखाद्या वेळेला असंही होऊ शकतो 3 क्वेश्चन आले. ठीक आहे. हा पण आम्ही जे ह्या लेक्चर मध्ये घेणार आहोत यावरच तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. ठीक आहे. सो आपण एक बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. त्या बॅचची फी आहे फक्त 501 रुपये. ठीक आहे. आता ह्या बॅच मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे एम-आय-डी-सी ऍक्ट 1961, दुसरा आहे आर-टी-आय ऍक्ट 2005, थर्ड आहे आर-टी-एस ऍक्ट 2015, सर्व्हिस रेग्युलेशन 1970 आणि 30 टेस्ट. ह्या सर्व जे ऍक्ट आहे त्यावर 30 टेस्ट देखील त्या ठिकाणी असणार आहे. आता हे सगळेचे सगळे जे ऍक्ट आहे यावर तुम्हाला काही लेक्चर्स त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्या पीडीएफ नोट्स भेटणार आहे. तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकतात आणि काही एमसीक्यू देखील त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. ओके. टोटल जर बघितलं तुम्ही 12 ते 13 तासामध्ये हे सगळं कव्हर झालेलं आहे. म्हणजे अंदाजे तुम्हाला 2 ते 3 दिवस हे सगळं कव्हर करण्यासाठी लागतील. म्हणजेच काय तुम्ही तुमचे 20 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स करू शकता. क्लिअर? आणि त्यासोबतच तुम्हाला त्यावर ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत या ऍक्ट्सवर डिपेंड. ठीक आहे. हा. सो असा पूर्ण जो कोर्स आहे हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी भेटणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर या ठिकाणी माझा नंबर देखील दिलेला आहे 9067051404. यावर तुम्ही मला कॉल त्या ठिकाणी करू शकता. चला वळतोय आपण आपल्या मुद्द्याकडे की कोणत्या पदासाठी किती क्वेश्चन असणार आहे आणि त्याची लँग्वेज त्या ठिकाणी काय असणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितली असेल 1 पासून 12 नंबर पर्यंत समजतंय ना, प्रत्येक ठिकाणी तुमचे हे 4 ऍक्ट वर 10 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि तुमची जी लँग्वेज असणार आहे इंग्रजी म्हणजेच इंग्लिश लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन्स असणार आहे. आता माझं तुम्हाला रिकमेंडेशन असं असणार आहे की जर तुम्ही अभ्यास करत आहात, काही काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 2 पदासाठी त्या ठिकाणी काय केलेले आहेत, फॉर्म भरलेले आहेत. आता पुढे तुम्ही गेलात तर काही काही साठी मराठी इंग्लिश देखील त्या ठिकाणी लँग्वेज असणार आहे. म्हणजे इंग्लिश तर कंपल्सरी आहे. सपोज तुम्ही 2 पदासाठी फॉर्म भरला, ठीक आहे ना, एका ठिकाणी इंग्लिश मध्ये विचारणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मराठी व इंग्लिश मध्ये विचारणार आहेत. मग तुम्ही कशामध्ये अभ्यास केला पाहिजे? तुम्ही 100% इंग्लिश मध्ये अभ्यास केला पाहिजे. सो मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिकमेंड करत की तुम्ही अभ्यास करताना हे चारीचे चारी ऍक्ट जे आहेत हे इंग्लिश मध्येच अभ्यास करा. त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी जास्त होणार आहे. मग एकासाठी मराठीमध्ये केले, एकासाठी इंग्लिश मध्ये केले असं करायची गरज पडणार नाही. जर तुम्ही इंग्लिश मध्ये केलं तर सगळ्याच एक्झामसाठी इंग्लिश मध्ये तर आहेच.
समजतंय ना, सगळ्या एक्झामसाठी त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहे. सो तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म फिल केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी आपलं पद त्या ठिकाणी पाहायचं आहे, किती क्वेश्चन्स असतील आणि कोणत्या भाषेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी पीपीटी वर दिलेले आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म फिल केलेला आहे ते एकदा बघून घ्या आणि त्यासमोर त्याचे क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यासमोरच त्याचं काय दिलेलं आहे, त्याची भाषा त्या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, आय होप तुमचा हा डाऊट त्या ठिकाणी क्लिअर झाला असेल. ओके, सो आता आपण आपल्या सॅम्पल क्वेश्चन्स कडे या ठिकाणी वळतोय. ठीक आहे, काय आहे पहिला क्वेश्चन. आता प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला सांगताना त्याचं एक्सप्लेनेशन देखील त्या ठिकाणी देणार आहे, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की आपण आपल्या जे काही व्हिडिओ लेक्चर आपण घेतलेले आहे त्यामध्ये आपण कशा प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन काय आहे समजून घ्या. ऍज पर दी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 33(2) ब्रॅकेटमध्ये 2 म्हटले ऑफ दी MIDA 1961 the amount of compensation is to be determined in accordance of agreement between which of the following. काही टेन्शन घेऊ नका, समजून सांगतो बघा. आता हा डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन कडून जर थेरीकडे गेला तर तुम्हाला समजणार नाही. आधी तुम्ही थेरी वाचली पाहिजे, त्यानंतर एका सेकंदात तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन समजणार आहे. आता माझ्याकडे MIDC ऍक्ट जो आहे 1961 चा, त्याचा सेक्शन नंबर 33 या ठिकाणी आहे. त्या सेक्शनचं नाव आहे कॉम्पेन्सेशन. यावर देखील तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जो MIDC ऍक्ट 1961 आहे त्यातील सेक्शन 33 चं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे कॉम्पेन्सेशन. ओके, तर या सेक्शन 33 मध्ये काय सांगितलेलं आहे समजून घ्या. व्हेन एनी लँड इज अक्वायर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट. अक्वायर करणं म्हणजे काय, एखादा रस्ता आपल्याला बांधायचा आहे स्टेट गव्हर्नमेंटला आणि त्यामध्ये एखाद्याची जमीन आहे. ओके, मग ती जमीन काय करायची, पहिल्यांदा आपल्याला अक्वायर करावं लागेल. मग ती कोण अक्वायर करतं, सपोज ते करतंय स्टेट गव्हर्नमेंट. ओके, मग मला एक गोष्ट सांगा, एखाद्याची जागा जर आपण घेतोय किंवा कॉर्पोरेशन घेते किंवा स्टेट गव्हर्नमेंट घेते, बरोबर, मग ती फ्रीमध्ये आपल्याला भेटणार आहे का, म्हणजे फ्रीमध्ये ती स्टेट गव्हर्नमेंटला किंवा कॉर्पोरेशनला भेटणार आहे का, नाही. त्यासाठी त्याला काहीतरी एक कॉम्पेन्सेशन द्यावा लागेल, त्याला काहीतरी त्याच्यासाठी एक काहीतरी अमाऊंट द्यावी लागेल. समजते ना, त्याबद्दलचा हा या ठिकाणी सेक्शन दिलेला आहे. वेअर एनी लँड इज अक्वायर्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अंडर दिस चॅप्टर द स्टेट गव्हर्नमेंट शॅल पे फॉर सच ॲक्विजिशन कॉम्पेन्सेशन अमाऊंट. म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही कोण पे करतं, स्टेट गव्हर्नमेंट पे करतं. भरपूर वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ते MIDC ऍक्ट म्हटलंय 1961, मग कॉम्पेन्सेशन अमाऊंट कोण पे करल, तो कॉर्पोरेशन नाही. कोण पे करणार आहे, स्टेट गव्हर्नमेंट पे करणार आहे. आणि अकॉर्डिंग टू विच अग्रीमेंट असा तुमचा क्वेश्चन आहे, कोणत्या अग्रीमेंट नुसार त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन अमाऊंट पे करणार आहे, तर ते या ठिकाणी 2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि तोच क्वेश्चन आहे 33(2) मध्ये काय सांगितलेलं आहे समजून घ्या. where the amount of compensation has been determined by agreement between state government and the person to be compensated. समजून घ्या, एखाद्याची जागा अक्वायर केली, मग त्याला काहीतरी कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. ओके, मग ते कॉम्पेन्सेशन कोणत्या अग्रीमेंट नुसार द्यावं लागतं असा तुमचा क्वेश्चन आहे. इथे समजून घ्या. ऍज पर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 33(2) of the MIDA 1961, the amount of compensation is to be determined in accordance of agreement between which of the following. कुणाच्या दोघांमध्ये जे अग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यानुसार कॉम्पेन्सेशन भेटणार आहे, तो तुमचा क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर इथे आहे. बघा, कुणामध्ये अग्रीमेंट झालेलं आहे, हे स्टेट गव्हर्नमेंट अँड द पर्सन टू बी कॉम्पेन्सेटेड. म्हणजे हे जे अग्रीमेंट होणार आहे, ज्याची जागा आपण घेतो त्याला म्हटलं जातं कॉम्पेन्सेटर किंवा त्यालाच म्हटलं जाईल द पर्सन टू बी कॉम्पेन्सेटेड. याच्यामध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये हे अग्रीमेंट होणार आहे आणि त्यानुसार कॉम्पेन्सेशनची अमाऊंट त्या ठिकाणी ठरणार आहे. मग इथे कन्फ्युजन काय होतं, विद्यार्थ्याला वाटलं की MIDC कामासाठी या ठिकाणी जागा घेतली जाते, मग अग्रीमेंट मे बी MIDC आणि कॉम्पेन्सेटरच्या मध्ये असेल, पण असं नाहीये. इथे अग्रीमेंट कुणामध्ये होते, स्टेट गव्हर्नमेंट अँड द पर्सन टू बी कॉम्पेन्सेटेड. सो आन्सर या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, डी, बिटवीन स्टेट गव्हर्नमेंट अँड द पर्सन टू बी कॉम्पेन्सेटेड. ठीक आहे, आता हे फक्त क्वेश्चनच्या रिलेटेड मी या ठिकाणी तुम्हाला थेरी सांगितलेली आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण MIDC ऍक्ट घेतलेला आहे, प्रत्येक पॉइंट ना पॉइंट जो एक्झाम मध्ये येऊ शकतो, इन डिटेल आपण कमी तासामध्ये व्यवस्थितपणे सगळा डेटा त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. 100% तुम्ही ती बॅच वर जा आणि ती बॅच त्या ठिकाणी परचेस करा. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे 20 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स करू शकता. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 काय म्हटले बघा. इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेशन इज मेन्शन इन चॅप्टर नंबर. कोणत्या चॅप्टर मध्ये मेन्शन केलेलं आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ
कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन म्हणजेच काय? MIDC, महाराष्ट्र, समजतंय ना? MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट. जो तुमचा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं कॉर्पोरेशन. ओके, मग याची जी इस्टॅब्लिशमेंट आहे याची नोंद कोणत्या चॅप्टर मध्ये केलेली आहे असा तुमचा क्वेश्चन आहे. ओके, दुसरा आहे MIDC इज इस्टॅब्लिश बाय. MIDC ही कुणी इस्टॅब्लिश केलेली आहे? इंडियन गव्हर्नमेंटने केली, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने केली, BMC ने केली की PMC ने केली? असे दोन क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेशन. तर हे सांगितलेलं आहे चॅप्टर नंबर 2 मध्ये. जो तुमचा MIDC ऍक्ट 1961 आहे त्याच्यातला जो चॅप्टर नंबर 2 आहे त्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट बद्दल त्या ठिकाणी बोललेलं आहे. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लगेच मिळाला असेल. कोणत्या चॅप्टर मध्ये मेन्शन केलंय? तर चॅप्टर 2. कन्फ्युजन करायचं नाही. आणि जर तुम्हाला सेक्शन विचारला असता तर सेक्शन कोणता असता? 3 नंबरचा सेक्शन त्या ठिकाणी असता. ओके, मग 3 नंबरच्या सेक्शन मध्ये असं म्हटलेलं आहे की जी कॉर्पोरेशनची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ही अकॉर्डिंग टू चॅप्टर नंबर 2 झालेली आहे किंवा अकॉर्डिंग टू सेक्शन नंबर 3 त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामध्ये हे देखील म्हटलेलं आहे की कॉर्पोरेशन जे आहे हे कुणी इस्टॅब्लिश केलेलं आहे? तर ते केलेलं आहे गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. मग आपल्यासाठी कोणतं स्टेट गव्हर्नमेंट आहे? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. आणि तोच क्वेश्चन नंबर 2 आहे. MIDC इज इस्टॅब्लिश बाय काय आहे? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. ते इंडियन गव्हर्नमेंटने केलेलं नाही, ते BMC ने केलेलं नाही, ते PMC ने त्या ठिकाणी केलेलं नाही. मग MIDC इज इस्टॅब्लिश्ड बाय कुणी केलेलं आहे? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. हे कुठे सांगितलेलं आहे? हे सांगितलेलं आहे चॅप्टर 2 मधील सेक्शन 3 मध्ये. क्लिअर? अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी MIDC ऍक्ट वर 4 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील. मग ते कोणत्याही सेक्शनवर त्या ठिकाणी असू शकतात. सो इन डेप्थ तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी बघावे लागतील. इन डेप्थ तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्ट हा तुम्हाला करावा लागणार आहे. चला आता जातोय आपण पुढे. आता सर्व्हिस रेग्युलेशन जे आहे त्यावर देखील तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पण त्यावर कसं क्वेश्चन असू शकतो समजून घ्या. विच ऍक्ट अंडर, ओके आता आपण 3 क्वेश्चन कशावर झाले? MIDC ऍक्ट वर झाले. चौथा क्वेश्चन कशा प्रकारे असू शकतो समजून घ्या. विच ऍक्ट अंडर सेक्शन 29, विच ऍक्ट अंडर सेक्शन 29 विल अप्लाय टू लँड ऑफ द कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनच्या लँडवर कोणता ऍक्ट त्या ठिकाणी ऍप्लिकेबल असेल असा एक त्या ठिकाणी सेक्शन आहे आणि त्या सेक्शनचं नाव आहे 29. आणि यामध्ये मेन्शन केले ऍप्लिकेशन ऑफ बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस ऍक्ट 1955 टू कॉर्पोरेशन प्रिमायसेस. काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे सेक्शन 29 काय सांगतो. आता त्यामध्ये काय सांगतं हे आपल्याला आता हे लेक्चर मध्ये एवढं एक्सप्लेन करायचं नाही. हे आपल्या व्हिडिओ कोर्स मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण समजून घ्या की क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की सेक्शन 29 मध्ये कोणत्या ऍक्ट बद्दल बोललेलं आहे की जो कॉर्पोरेशनच्या प्रिमायसेसवर ऍक्ट होतो किंवा आपण त्याला करू शकतो. कॉर्पोरेशन म्हणजे काय? MIDC. MIDC चे जे प्रिमायसेस आहे त्यावर एक लॉ त्या ठिकाणी, एक ऍक्ट त्या ठिकाणी अप्लाय केला जातो आणि त्याचं नाव आहे बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस ऍक्ट 1955. आणि हे कुठे सांगितलेलं आहे? सेक्शन 29 मध्ये सांगितलेलं आहे. मग तोच क्वेश्चन आहे विच ऍक्ट अंडर सेक्शन 29 विल अप्लाय टू द लँड ऑफ द कॉर्पोरेशन किंवा प्रिमायसेस ऑफ द कॉर्पोरेशन. मग तो कोणता असणार आहे? द बॉम्बे गव्हर्नमेंट ऍक्ट 1955. ठीक आहे. सो आता त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याचा मेन मोटो काय आहे, कसं त्या ठिकाणी ते अप्लाय केलं जातं, कसं अप्लाय नाही केलं जात, हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेतलेल्या आहेत. पॉइंट ना पॉइंट त्या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. चला आता आपण जातोय नेक्स्ट क्वेश्चन कडे. इन MIDC एम्प्लॉईज सर्व्हिस रेग्युलेशन 1970 विच ऑफ द फॉलोइंग रेग्युलेशन्स आर डिलीटेड. ओके, आणि ऑप्शन्स आहे तुमचे 1 पासून 8 पर्यंत. 1 पासून 8 पर्यंत तुमचे ऑप्शन्स त्या ठिकाणी आहे. सो आपल्याला 1 पासून 8 पर्यंत सगळे बघावे लागतील की कोणते कोणते रेग्युलेशन त्या ठिकाणी डिलीट झालेले आहेत. सांगतो पुढे गेल्यावर. ठीक आहे. दुसरं आहे MIDC एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन 1970 आर नॉट ऍप्लिकेबल टू. हा कुणासाठी ऍप्लिकेबल नाही? हा कुणासाठी ऍप्लिकेबल नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. काही टेन्शन घेऊ नका. ओके, सो मी 1 पासून 8 पर्यंत रेग्युलेशन घेतो. सर्व्हिस MIDC सर्व्हिस रेग्युलेशन जो आहे 1970, बरोबर ना, त्याचे पहिले या ठिकाणी 8 रेग्युलेशन्स या ठिकाणी मी घेतलेले आहे. जर मी कुठे याला चुकून सेक्शन म्हटलं असेल तर ऍक्च्युअल मध्ये ते काय आहेत? रेग्युलेशन आहेत. ओके, सो तुम्ही बघू शकता 3 नंबरचं जे रेग्युलेशन आहे हे डिलीट झाले. 8 नंबरचे जे रेग्युलेशन आहे ते देखील डिलीट झाले. सो क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कळाला असेल की कोणतं रेग्युलेशन डिलीट झालेलं आहे.
3 आणि 8 नंबरचं डिलीट झालेलं आहे. एवढं सिंपल होतं. ओके. आणि रेग्युलेशन नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे की हे कोणासाठी ऍप्लिकेबल आहे बघा. The regulations shall apply to all employees of corporation. सगळ्याच्या सगळ्या कॉर्पोरेशनच्या एम्प्लॉईजला हे ऍप्लिकेबल आहे, एक्सेप्ट कुणासाठी नाहीये ऍप्लिकेबल, तर ते ऍप्लिकेबल नाहीये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर चीफ अकाउंट्स ऑफिसर यांच्यासाठी ते ऍप्लिकेबल नाही. मग तोच क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. MIDC एम्प्लॉईज सर्व्हिस रेग्युलेशन 1970 आर नॉट ऍप्लिकेबल टू एम्प्लॉईज ऑफ कॉर्पोरेशनला तर ऍप्लिकेबल आहे, कुणाला नाहीये, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला ऍप्लिकेबल नाही, चीफ अकाउंटिंग ऑफिसरला देखील ऍप्लिकेबल नाही. मग तुमचा आन्सर काय असणार आहे? बोथ बी अँड सी. क्लिअर? एवढे सिंपल सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, पण तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघतोय. नेक्स्ट आहे तुमच्याकडे क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. हे क्वेश्चन आहे तुमच्या RTI वर. कशावर आहे? RTI वर त्या ठिकाणी डिपेंड आहे. ओके. आता समजून घ्या काय आहे क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. काय म्हटले बघा. अंडर द RTI ऍक्ट इन विच लँग्वेज कॅन अ पर्सन सबमिट अ रिक्वेस्ट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. काही टेन्शन घेऊ नका. कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता असा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट आहे टू हुम कॅन अ पर्सन सबमिट अ रिक्वेस्ट फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अंडर द RTI ऍक्ट. RTI ऍक्टचे अंडर आपण कोणत्या पर्सनला त्या ठिकाणी आपली रिक्वेस्ट त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. समजून घ्या आता ऍक्ट मध्ये काय सांगितले. सेक्शन नंबर तुमचा जो 6 आहे RTI मधला तो आहे रिक्वेस्टिंग फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन. आता समजून घ्या. सपोज जलसंधारण डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. जलसंधारण डिपार्टमेंट आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की इथे किती पदाच्या व्हॅकन्सीज आहेत, किती पद त्या ठिकाणी रिकामी आहेत. सो हे गव्हर्नमेंटची बॉडी आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करू शकता. तुम्ही RTI टाकू शकता. बरोबर ऐकलं असेल आम्ही RTI टाकलाय, आम्ही RTI टाकलाय. RTI टाकला म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे तो राईट आहे की तुम्ही गव्हर्नमेंटला विचारू शकता की ही माहिती आम्हाला उपलब्ध करून द्या. समजतंय ना? सो ती तुमची काय झाली? एक रिक्वेस्ट झाली. त्याबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. अ पर्सन हु डिझायर टू ऑब्टेन एनी इन्फॉर्मेशन. एखाद्याला जर तुमची इन्फॉर्मेशन माहिती करून घ्यायची असेल अंडर दिस ऍक्ट शाल मेक अ रिक्वेस्ट. त्याला रिक्वेस्ट करावी लागणार आहे इन रायटिंग ऑर थ्रू इलेक्ट्रॉनिक मीन्स. म्हणजे तुम्ही मेल वगैरे करू शकता. इन कोणत्या लँग्वेज मध्ये? इंग्लिश मध्ये करू शकता, और हिंदी मध्ये करू शकता, और इन ऑफिशियल लोकल लँग्वेज मध्ये करू शकता. ऑफिशियल जी लँग्वेज असणार आहे त्या एरियाची त्यावर देखील तुम्ही त्या लँग्वेज मध्ये देखील त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता. आणि हे ऍप्लिकेशन तुम्ही कुणाकडे करू शकता? तर सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर किंवा स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. आता हेच खाली आहे, फक्त एक असिस्टंट वर्ड त्या ठिकाणी ऍड केलेला आहे. संपलं. म्हणजे तुम्हाला जर एखादी इन्फॉर्मेशन घ्यायची असेल बरोबर ना, तर तुम्ही ऍप्लिकेशन जे आहे ते रिक्वेस्ट तुम्ही रायटिंग मध्ये देऊ शकता किंवा इलेक्ट्रॉनिक मीन्स मध्ये देऊ शकता. कोणत्या लँग्वेज मध्ये? इंग्लिश मध्ये देऊ शकता, हिंदी मध्ये, किंवा ऑफिशियल जी लँग्वेज असणार आहे त्या एरियाची त्यामध्ये देऊ शकता. कुणाकडे करू शकता ती रिक्वेस्ट? सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. असे ज्याचे दोन्ही खाली आहे त्यामध्ये असिस्टंट हा वर्ड त्या ठिकाणी टाकलेला आहे. बघा तुमचे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह होतील. अंडर द RTI ऍक्ट इन विच लँग्वेज कॅन अ पर्सन सबमिट अ रिक्वेस्ट टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. कोणत्या लँग्वेज मध्ये? इन इंग्लिश, हिंदी, और द ऑफिशियल लँग्वेज ऑफ दॅट एरिया. काय म्हटले बघा. टू हुम कॅन अ पर्सन सबमिट अ रिक्वेस्ट फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अंडर द RTI ऍक्ट. तुम्ही कुणाकडे रिक्वेस्ट त्या ठिकाणी करू शकता? टू द पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर और असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. क्लिअर? हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता शेवटचे दोन क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 हे RTS वर असतील. राईट टू सर्व्हिस. करेक्ट ना? काय क्वेश्चन आहेत बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग अ युनिक ऍप्लिकेशन नंबर अंडर सेक्शन 6 ऑफ द महाराष्ट्र RTS ऍक्ट. ओके, टेन्शन नका घेऊ. अकॉर्डिंग टू सर्व्हिस सेक्शन 7 व्हॉट शुड पब्लिक ऑथॉरिटीज यूज टू इन्श्युअर टाइमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस. काही टेन्शन घ्यायचं नाही, समजून घ्या. डायरेक्ट क्वेश्चन बघितलं समजलं नाही. RTS ऍक्ट मध्ये जर गेलात आणि सेक्शन नंबर 6 जर बघितला आणि सेक्शन नंबर जर 7 बघितला, सेक्शन नंबर 6 चं नाव आहे मॉनिटरिंग स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन आणि 7 नंबरचं नाव आहे यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. बघा
मला एखादी सर्व्हिस पाहिजे आहे. सपोज मला एखादं आधार कार्ड काढायचंय, मला पॅन कार्ड काढायचं, मला एखादं डॉक्युमेंट पाहिजे, बरोबर ना, गव्हर्नमेंट कडून, बरोबर ना, ही सर्व्हिस आपण घेतोय गव्हर्नमेंट कडून, बरोबर. त्याबद्दल या ठिकाणी बोलतोय बघा. एव्हरी इलिजिबल पर्सन हॅव्हिंग अप्लाइड फॉर एनी पब्लिक सर्व्हिसेस शाल बी प्रोव्हाइडेड विथ युनिक ऍप्लिकेशन नंबर. तुम्हाला एक युनिक ऍप्लिकेशन नंबर दिला जातो. तुम्ही जर पोस्टात गेले, इंडियन पोस्ट, बरोबर ना, ती पण आपण सर्व्हिसच यूज करतोय. गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे आणि आपण तिचा यूज करतोय. समजतंय ना. प्रायव्हेट एखाद्या तुम्ही पोस्टामध्ये जा, बरोबर ना, आणि इंडियन पोस्टमध्ये जा, रेटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. डीटीडीसी करा, त्याचा रेट जास्त आहे. इंडियन पोस्टचा रेट कमी आहे, म्हणजे आपण त्याची सर्व्हिस यूज करतोय. समजतंय ना. आपण त्यांची सर्व्हिस त्या ठिकाणी यूज करत आहोत. मग तुम्हाला एक ट्रॅकिंग आयडी दिला जातो. ट्रॅकिंग आयडी दिला जातो की तुमचं एखादं पार्सल आहे ते इथून कुठपर्यंत गेलं, कुठून कुठपर्यंत गेलं, कधी पोहोचणार आहे, कधी निघालंय, सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाते. त्या नंबरला म्हटलं जातं युनिक ऍप्लिकेशन नंबर. तसंच तुम्ही याला जर एखादं डॉक्युमेंट काढायचं आहे, तिथे देखील तुम्हाला एक नंबर दिला जातो. त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑनलाईन मिळते. समजते ना. त्याबद्दलच बोलले. मग तो कशासाठी दिला जातो? बाय कन्सर्न पब्लिक. कुणी दिला जातो? बाय कन्सर्न पब्लिक अथॉरिटी, सो दॅट कॅन मॉनिटर स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन वेअर सच अ सिस्टीम इज इन ऑपरेशन. जर ऑपरेशन मध्ये असेल तर तुम्ही ऑनलाईन त्याला चेक त्या ठिकाणी करू शकता. मग तेच त्या ठिकाणी विचारलं होतं. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग युनिक ऍप्लिकेशन नंबर अंडर सेक्शन 6 ऑफ द महाराष्ट्र आरटीएस ऍक्ट. मग कशासाठी दिलं जातं? टू मॉनिटर द ऍप्लिकेशन स्टेटस ऑनलाईन. तुम्ही मॉनिटर करू शकता की तुमचे जे काही सर्व्हिस तुम्ही मागितलेली आहे ती कुठपर्यंत आलेली आहे, त्याचं स्टेटस काय आहे. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन साठी तुमचा सेक्शन नंबर 7 आहे. द गव्हर्नमेंट शाल इनकरेज. समजून घ्या. गव्हर्नमेंट काय करते, त्याचे जे पब्लिक अथॉरिटीज आहे, बरोबर ना, त्यांना इनकरेज करतंय की तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज करा. म्हणजे तुम्ही कम्प्युटर यूज करा, बरोबर ना, तुम्ही इंटरनेट यूज करा. याच्यासाठी ते काय करते, इनकरेज करते. त्याच्यामुळे त्या सेक्शन नंबर 7 ला नाव दिलेलं आहे यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. तुम्ही पब्लिक सर्व्हिसेस डिलिव्हर करण्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करा. यासाठी गव्हर्नमेंट त्याला काय करते, इनकरेज करत आहे. कुणाला? पब्लिक अथॉरिटीजला. जे अथॉरिटी दिलेली आहे, बरोबर ना, त्यांना त्या ठिकाणी याचा यूज करण्यासाठी इनकरेज करत आहे. मग तेच त्यांनी सांगितले, अकॉर्डिंग टू सेक्शन 7 व्हॉट शुड पब्लिक अथॉरिटीज यूज टू इन्शुअर टाइमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस. टाइमली सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कशाचा यूज त्यांनी केला पाहिजे, तर तो केला पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला 10 क्वेश्चन्स ह्या 4 ऍक्ट वर विचारले जाऊ शकतात. समजून घ्या. हे क्वेश्चन असे आहेत, जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला मार्क्स मिळतील, आणि जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही टुक्के मारू शकत नाही. असं नाहीये की तुम्ही कधीतरी वाचलं असेल, तुम्हाला ते वाचावंच लागेल, आणि जर वाचलं, जर समजून घेतलं, तरच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे. सो 100% तुम्ही ह्या कोर्सचा यूज करा. नक्की तुम्हाला ह्या कोर्सचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. फक्त 501 रुपयात या ठिकाणी ही आपण बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करू शकता, किंवा मला कॉल देखील त्या ठिकाणी करू शकता 9067051404. ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.